Trinity, the School of Learning with CBSE curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches 6 Acres Campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country, boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET Foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum, outstanding academic team, student-centric learning supportive curriculum, IIT, JEE and NEET Foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered: cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics, table tennis and yoga. Admission జరుగుతున్నవి. వివరాలకు సంప్రదించండి. Trinity, the School of Learning, Station Road, Peddapalli. On call 88795 29999. नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर. आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. पुणे, नागपूर आणि जळगावात लागोपाठ झालेल्या हिट अँड रन केस नंतर सर्वत्र प्रशासन खळबळून जागी झाले असून चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दारू विक्रेत्यांना 28 मे रोजी इंदिरा गांधी सभागृहात बोलावले आहे. या मेळाव्यात संबंधित दारू विक्रेत्यांना नेमके कोणते डोस जिल्हाधिकारी पाजतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल आणि त्याची अंमलबजावणी दारू विक्रेते करतील काय, हा त्या समोरील मोठा प्रश्न नागरिकांसमोर आहे. देशात आता उन्हाचा पारा चांगला चढला असून नागरिक अक्षरशः घामाच्या धारांनी न्हावून निघत आहे. एकेकाळी तापमानात उच्चांकाचे शिखर गाठणारे चंद्रपूर आता तापमानात मागे पडले असून अकोला शहर हे IMDच्या यादीत झळकले आहे. त्यामुळे काही काळ का होईना चंद्रपूरकर काही प्रमाणात शिथिलता अनुभवत असतील यात शंका नाही. बहुप्रतीक्षित 10वी बोर्डाचा निकाल आता 27 मेला घोषित होणार असून दुपारी 1 वाजता नंतर संकेतस्थळावर तो विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध होईल. यावेळी सुद्धा विद्यार्थ्यांनी बाजी मारतात की विद्यार्थी हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. राजुरा येथील शास्त्री ओपन कास्ट माइन येथील सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावल्यानंतरही घरी पोहोचला नाही. त्याचा इतरत्र शोध घेतल्यानंतर सुद्धा त्याचा पत्ता लागला नाही. अखेरीस तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. सोहेल खान असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मूळ शहरात अचानक खळबळ उडाली जेव्हा रानगवा शहरातील चौखुंडे हेटी बाजार समितीच्या परिसरात नागरिकांना दिसला. याची माहिती कळताच संजीवन पर्यावरण संस्था आणि वन विभाग यांनी या रानगव्याला जंगलात हुसकावून लावले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. उन्हाळ्यात पडलेल्या दुष्काळावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत निवडणूक तर पार पडली, आता तरी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या असे खडे बोल सुनावले आहे. शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या भागाचा समावेश करताच सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. याच अनुषंगाने आम आदमी पार्टी महाराष्ट्रभर मनुस्मृती विरोधात आंदोलन करणार असल्याचे प्रवक्त्यांनी कळवले आहे. भामरागड तालुक्यापासून 18 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम अबुजमाडी येथे स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी वीज पोहोचली. त्याचा आनंद साजरा करण्यात येत असतानाच 2 दिवसातच पुन्हा वीज गावातून नाहीशी झाल्याने येथील बहुसंख्य आदिवासींचा हिरमोड झालाय. त्यामुळे आता पुन्हा त्यांना अंधारातच रात्र काढावी लागणार हे निश्चितच. 25 मे रोजी अहेरी येथून अमरावतीला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देत असतानाच ती रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आष्टीजवळ घडला. तर या होत्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.